मागच्या पार्टमध्ये मी असं बोलली होते की ननदबाई कोल्हापूरला होत्या, बघण्याच्या कार्यक्रमाला आलेल्या नव्हत्या आणि त्या कोल्हापूरला नसून त्या पुण्याला होत्या, जॉब करत होत्या. आणि मी तुम्हाला आजच्या पार्टमध्ये नक्की सांगणार आहे की माझ्या ननदबाईंना मी काय समजले होते आणि कोणाला मी माझी ननद समजत होते. तर आजची जी स्टोरी पार्ट 2 आहे ना, तो खूप छान आहे, तर तुम्ही स्किप न करता बघत राहा. फायनली 26 जानेवारी म्हणजेच आमच्या साखरपुड्याचा दिवस आलेला होता. मला सांगितलेलं होतं की तुझा मेकअप कोणीतरी करणार आहे. मला नाव वगैरे काहीच नाही माहिती होतं की कोण करणार आहे म्हणून. तसं तर तुम्हाला आता माहितीच पडेल कोण करणार म्हणून. तर पाहुणे आलेले होते, सगळं काही व्यवस्थित चालू होतं. मी साडी घालून ठेवलेली होती, फक्त मेकअप बाकी होता. सकाळचे 10:30-11च्या दरम्यान पाहुणे आलेले होते. त्यांना चहा, पाणी, पोहे वगैरे दिलं. तर त्या दरम्यान लॉकडाऊन पण होतं, तर थोडेफारच पाहुणे आलेले होते. आमच्या घरासमोर जे घर होतं त्यांच्याच घरामध्ये माझा साखरपुडा होणार होता. आमच्या घराच्या फक्त 2च रूम आहे, त्यामुळं मी मेकअप साठी पण शेजारच्या काकूच्या घरामध्येच बसलेली होती. शेजारच्या काकूच्या घरात मी बसलेली होती कारण माझा मेकअप बाकी होता ना, तर त्यासाठी मग तिथं माझ्या ननदबाई आणि एक ताई आल्या. त्यानंतर ना माझा मेकअप करायला एका ताईने सुरुवात केली. तर तुम्हाला सांगते ज्या मेकअप करत होत्या त्याच माझ्या ननदबाई होत्या, पण मला माहिती नव्हतं. ज्या ताई सोफ्यावर बसलेल्या होत्या मी त्यांना माझी ननद समजत होती, पण त्या आमच्या भाडेकरू होत्या. ताईंनी माझा छान असा मेकअप केलेला होता. खूप म्हणजे खूपच सुंदर मी दिसत होती आणि तुम्हाला सांगते की मी खूप जाड होती लग्नाच्या अगोदर. माझी तयारी झालेली होती. त्यानंतर ना मला एक जण बोलवायला आलं की तुम्हाला बोलवलंय म्हणून. मग मी गेली आणि तिथं पाटावर बसली. पाटावर बसताना पण मी घाबरत होती. तिथं बसल्यावर त्यानंतर ना माझं औक्षण वगैरे केलं. त्यानंतर ना 5 बायकांनी माझी ओटी भरली. मुलगी कशी की आपला साखरपुडा आहे म्हणून लाजतात वगैरे, काही बोलत नाही, पण माझं तसं काहीच नव्हतं. मी बिलकुल पण नाही लाजत होती. आमचे आहो इतके शांत बसलेले होते की काय सांगू. साखरपुड्याची साडी पण इकडं घ्यायची सांगितलेली होती, पण काही एवढी काही आवडलेली नव्हती कारण ब्लाऊजचं माप नव्हतं ना, त्यामुळं मग आईंनी तिकडूनच साडी आणलेली होती. मॅचिंगच साडी घेतलेली होती कारण ड्रेस ज्या कलरचा त्याच कलरची साडी. त्यानंतर ना आऊंचं पण औक्षण वगैरे केलं आणि त्यांना टॉवेल टोपी दिली. तर आमचे आऊ खूप शांत बसलेले होते, पण माझं तसं नाही होतं. मी काही लाजत वगैरे काहीच नव्हती, सगळ्यांसमोर बिनधास्तपणे बोलत होते. तोपर्यंत यांचं औक्षण वगैरे होत होतं, तोपर्यंत मला दुसरी साडी दिली होती जी आईंनी आणलेली होती. ती साडी घालायला दिलेली होती, तर मी तीच साडी चेंज करायला गेलेली होती. ताई यांच्या मांग बसलेल्या ग्रीन कलरची साडी घातलेली, चष्मा लावलेला, त्याच ताईंना मी माझी ननद समजत होते. त्यांच्या हातात नारळ वगैरे दिलं. असं असतं साखरपुड्यामध्ये नारळ देतात, ड्रायफ्रुट्स वगैरे पण देतात नवरीला. मेकअपचं सामान पण दिलेलं होतं मला. पाहुणे होते थोडेफार, जास्त नव्हते काही, कारण कोरोना चालू होता ना, त्यानंतर ना मी आली होती साडी घालून. तर दुसरी साडी असते, त्यानंतर ना ते साखरपुडा असतो म्हणून जी साडी आणतात ती साडी घालायला लावतात. त्यानंतर ना आमची एंगेजमेंट होणार होती, तर आम्ही एकमेकाच्या हातामध्ये रिंग घालतोय. तर फायनली आमची एंगेजमेंट होणार आहे. आम्ही एकमेकाच्या हातामध्ये रिंग अगोदर त्यांनी घातली रिंग आणि नंतर मी घातली. तर खूप छान वाटलं आणि त्यानंतर ना त्यांनी खाली बसून जसं प्रपोज करतात ना, तसं मला ते फूल दिलं. मला खूप म्हणजे खूपच भारी वाटलं होतं. तर तसंच मला पण करायचं होतं. मला सगळेजण म्हणत होते की तू पण बस खाली आणि तू पण कर म्हणून तसंच. तर मला खूप हे वाटत होतं की एवढ्या सगळ्यांसमोर, तसं तर मी बिनधास्तच होती सगळ्यांसमोर हसत वगैरे. मला एक गोष्ट सांगते की आमचे आहो खूप कमी हसतात आणि फोटोमध्ये वगैरे पण ते खूप कमीच स्माईल असते त्यांची. तर त्यानंतर ना मी फायनली खाली बसली आणि मी पण तसंच त्यांना फुल दिलं. त्यांनी जसं मला दिलं होतं तसंच दिलं मी पण त्यांना. आजकाल तर सर्वजण हार घालतातच, पण आता आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले, तिकडं काही एवढं काही कोणी हार वगैरे नाही घालत एकमेकाच्या गळ्यामध्ये. पण माझ्या गळ्यामध्ये वैष्णवीने हार टाकला होता आणि त्यांच्या गळ्यामध्ये कोणीतरी हार टाकलेला होता, माहिती नाही इतकं.
साखरपुड्यामध्ये नवरीसाठी मेकअप किट वगैरे साकड्या वगैरे सगळं काही देतात आणि मला पण दिलेलं होतं आणि मोबाईल पण दिलेला होता. मेकअपचा पण व्हिडिओ काढलेला होता पण बहुतेक तो डिलीट झालेला आहे का काय नाही सापडला, तर त्यामुळे मी एवढाच व्हिडिओ टाकलेला आहे. एंगेजमेंट झालेली होती, त्यानंतर फोटोशूट करायचं होतं, तर आम्ही शेजारच्या काकूच्या गच्चीवर गेलेले होते जिथं आम्ही माझा मेकअप केला ना तिथं, म्हणजे त्यांच्या गच्चीवर जायचं होतं. वर गेल्यावर पण फोटो काढताना खूपच मजा आली, कारण थोडाफार डान्स पण करायला सांगितलं होतं ताईंनी. एक असा फोटो काढलेला होता की ज्या फोटोमध्ये आम्ही एकामेकांकडे बघत होतो, पण तसा तो फोटो काढला तर आहे, पण आम्हाला खूप म्हणजे खूपच हसू येत. 15 दिवसामध्ये साखरपुडा झाला ना, बघायला आले 15 दिवसानंतरच लगेच साखरपुडा झाला, असं नाही की महिन्याने साखरपुडा झाला. मग थोडंफार हे वाटत होतं की कसं काय करायचं, कसं नाही बोलायचं, त्यामुळं खूप हसू पण येत होतं. तो दिवस पण खूप छान गेला, साखरपुड्याचा दिवस खूप छान होता. त्यानंतर संध्याकाळ झाली, त्यांना घरी पण जायचं होतं ना, तर ते 5:30 का 4 गेले होते. साखरपुडा झाला त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा जायचं तेव्हा सगळेजण बसले मोठे वगैरे आणि त्यांनी मिळून लग्नाची डेट पण काढली, तर लग्नाची डेट ही 31 मार्च 2021 अशी निघालेली होती. तसं तर ती डेट जेव्हा काढली तेव्हा मला खूप हे वाटलं होतं, कारण माझा 6 मार्चला बर्थडे असतो ना, त्याच दिवशी असं वाटत होतं की लग्नाची डेट पण अशी, तर डेट निघून गेलेली होती. मग म्हटलं जाऊ द्या, कशाला सांगू आपण की 6 मार्चलाच लग्न ठेवा म्हणून. तर मी तेव्हा काही बोलली नाही, पण नंतर मी यांना म्हटलं होतं की अहो म्हटलं 6 मार्चला बर्थडे असतो, तर त्या दिवशी मस्त डेट निघाली असते तर किती छान झालं होतं, हे मी त्यांना लग्नानंतर बोलली होती. साखरपुडा झाल्यावर खूप मुलं मुली कॉलवर बोलतात, व्हिडिओ कॉलवर बोलतात, खूप काही गप्पा करतात, दिवसभर त्यांचा कॉलच चालू असतो, बाकीकडे लक्ष नसतं त्यांचं आणि कॉल म्हणजे कॉल. आमच्या आहो तशी नाही होते काही, आमच्या आहो फक्त व्हिडिओ कॉलवर बोलायचे आणि ते पण संध्याकाळी किंवा रात्रीच बोलायचे. साखरपुडा झाल्यानंतर ना मुली तर आपल्या नवऱ्यासोबतच बोलतात, पण मी जास्त तर माझ्या सासू सोबतच बोलली. आणि मी तुम्हाला पहिल्या पार्ट मध्ये सांगितलेलं होतं की जेव्हा मला बघायला आले होते तेव्हा माझ्या सासूबाई माझ्या जवळच बसलेल्या होत्या. लग्नाच्या अगोदरच आमचा वाढदिवस आलेला होता, आईंचा आणि माझा वाढदिवस मागोमागच होता, तर ते तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये नक्की कळेल. तुम्हाला हा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.